नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत दहीवडा. तुम्ही या पद्धतीने करून पाहाल तर तुमचा दहीवडा एकदम ज्युसी आणि सॉफ्ट होईल. दहीवड्यासाठी मी इथे अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे. ही मी 3 ते 4 तास भिजत ठेवली आहे. आता आपण ही मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घेऊया. डाळ एकत्र वाटून झाली आहे. आता ही आपण अशी फेटून घेऊया. 5 ते 7 मिनिटं असं फेटायचं आहे. आता ह्यामध्ये मी पाव चमचा जिरं घालते, चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा साखर. हे मिक्स करूया. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून तळून घेऊया. मी एका कढईत तेल तापत ठेवलं आहे. आता आपण छोटे छोटे गोळे करून हे तळून घेऊया. वडे अगदी सोनेरी रंगावर आपण तळून घेऊया. गॅस मंदच ठेवायचा आहे आणि चांगले भाजून घ्यायचे. वडे आपले तळून झाले आणि बघाल तर टेक्स्चरही खूप छान आलं आहे. आता गॅस बंद करूया आणि हे वडे आपण काढून घेऊया. मी आता इथे कोमट पाणी घेतलं आहे, त्यात मीठ आणि हिंग घातलं आहे. त्यात आपण हे आता तळलेले वडे टाकूया थोडा वेळ आणि 10 मिनिटासाठी त्याच्यात ठेवून द्यायचं. तर मी इथे एक मोठा बाउल दही घेतलं आहे. हे दही आता आपण फेटून घेऊया म्हणजे याला टेक्स्चर चांगलं येईल. त्यासाठी मी या गाळणीत घालून आपण हे दही फेटून घेऊया. हे अशा प्रकारे आपण फेटून घ्यायचं आहे. असं फेटून घेतलं की याला असं मस्त टेक्स्चर येतं. आता मी ह्यामध्ये 1 वाटी पिठी साखर मिक्स करते. आता मी यामध्ये काळं मीठ अर्धा चमचा घालते. काळं मीठ घातलं ना की याला आंबट गोड अशी छान चव येते. ही स्टेप अजिबात मिस करू नका आणि दहीवड्याला खूप मस्त चव येईल. नक्की ट्राय करून बघा.
आता आपण याचं प्लेटिंग करूया. हे वडे आपण पाण्यात भिजवत ठेवलेले, हे आपण यातलं पाणी असं काढून घेऊया. आता आपण याचं प्लेटिंग करूया. आता यावर आपण खजूरची चटणी घालूया. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नाही नको हवी असेल तर तुम्ही नाही स्किप केलं तरी चालेल. चाट मसाला, थोडा लाल मसाला. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपला दहीवडा इथे तयार आहे. एकदम सॉफ्ट, ज्युसी आणि मस्त टेस्टला लागणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझं चॅनल नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. मी तुम्हाला दाखवते.